परंतु अतिशय तोलामोलाच्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघ यांच्या वतीने हा सर्व पत्रकार बांधवांचा हा एक धारदार लेखणीच्या माध्यमातून जे आपण चौथा स्तंभ म्हणून ज्याची आपली ख्याती आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आपल्याकडे एक मोठं बर्डन म्हणजे आपल्याकडे एक जबाबदारी म्हणून त्यांनी एक लेखणी सुपूर्द करून की तुम्ही समाजाचं काही देणं लागतात. आपण या समाजातल्या तळागाळातल्या ज्या समस्या आणि अडचणी असतो ते सोडवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो आणि या सेवा संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी नेहमी प्रत्येक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये हे सर असतील, सगळे आमचे अरुण पाटील, समाधान पाटील असतील, सगळे चव्हाण सर असतील, संपूर्ण टीम ही कुठे ना कुठे सामाजिक दायित्व म्हणून एक कार्य करत असते. मला सांगावयाचा खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की मी देखील या मराठा सेवा संघाचा एक सभासद किंवा यांचा सहभागी पार्टनर म्हणून नेहमी यांच्यासोबत मी अनेक कार्यक्रमांना जात असतो. हे मला कुठेही कार्यक्रम राहिला मराठा सेवा संघाचा असो, हा संघ कोणाचा जातीपातीचा नाही, परंतु कुठेतरी ज्या ठिकाणी आपण समाजाचं काही देणं लागतो या समाजाच्या तळागाळापर्यंत पत्रकारांच्या भूमिकेप्रमाणेच एक सामाजिक दायित्व म्हणून ही संघटना काम करत असते आणि मी देखील त्यांच्यासोबत काम करतो. मला सकाळीच मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी एक अरुण पाटील असतील, समाधान पाटील काही यांच्याशी चर्चा केली. आज तुमचं एवढं मोठं एक चांगली संघटना आहे आणि या माध्यमातून जर समजा पत्रकारांचा कुठेतरी ते म्हणे अगदी काही हरकत नाही म्हणजे ते बऱ्याच वेळेपासून वाढही बघत होते आणि मी खऱ्या अर्थानं त्यांच्या हातून या सेवा संघाच्या वतीने जसं आपण पत्रकारितेचं काम करत असताना आपल्या हातून जे समाजाचं देणं लागतं आपण काहीतरी काम करत असतो, तसंच या सेवा संघाच्या वतीने देखील आपल्या समन्वयाने जिथं जिथं गरज असेल मराठा सेवा संघासोबत आम्ही राहू, जिथं जिथं आम्हाला गरज असेल त्यावेळेस मराठा सेवा संघाने देखील चांगल्या कार्यासाठी आमच्या पत्रकारांच्या समवेत पाठबळ द्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी या सत्कारामुळे आमचा जो तुम्ही सन्मान केला याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.